आज आम्ही बिस्कॉपला थोडं बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो सनसेट बघायला. सगळ्यात आधी बिस्कॉपचं मन नसताना मी त्याच्यासोबत डान्स केला, पण तो अजिबात इंटरेस्टेड नव्हता. मग बास्केटमध्ये बिस्कॉपला टाकलं आणि पोहोचलो सनसेट पॉइंटला. सनसेट तर जाम भारी होता आणि स्काय पण खूप छान झाले होते. मग बास्केट ओपन केल्यावर बिस्कॉप खूप एक्सायटेड होता बाहेर येण्यासाठी की आज कुठे येऊन पोहोचलोय. मग बिस्कॉपला थोडं पॅम्पर केलं आणि पॅम्पर करत करत त्याच्यासोबत फोटोशूट केलं आणि मी पण त्याच्यासोबत फोटोज काढले. आणि ऑब्व्हियसली गाईज त्याला एकाच जागी थांबायचं नव्हतं, कधी इकडे कधी तिकडे, फुल मस्ती मूड मध्ये होता. मग त्याला एंगेज ठेवण्यासाठी मी त्याच्यासोबत खेळत होते. नंतर जेव्हा तेजस सरांनी त्याला घेतलं तेव्हा त्याने तेजस सरांच्या हाताला किती नख लावलेत ते बघा. तरी तेजस सर मस्त व्लॉग बनवत होते आणि हा महाशय माझ्या बोटाला खेळणं समजून खेळत होता. नंतर आम्ही त्याचं रील शूट करत होतो की सनसेट होतोय आणि तो बास्केट मधून बाहेर येतोय. पण बिस्कॉप बाबू तर त्याच्याच मूड मध्ये होता की बाहेर पडायचंय. आणि इव्हनिंगला जसं जसं सन जात होता तसे तसे स्काय खूप छान होत होते. मग अचानक मला YGHDचा डायलॉग आठवला, अगर हम चले गए बनी तो ये सॉलिड सनसेट मिस हो जाएगा ना. आणि ह्या नादात मी माझ्या बॅचेसला सुट्टी देऊन दिली आणि बघता बघता सनसेट पण झाला आणि आम्ही तिथेच बसून चिल करत होतो. थोड्या वेळाने लक्षात आलं की चंदा मामा पण निघून आलाय आणि बास्केट ओपन केल्यावर पाहिलं तर छान फ्रेश हवेत आमचा बिस्कॉप बाबू घोडे बेच के सो रहा था. तर आजचा हा सिंपलचा प्लॅन बिस्कॉप सोबत एक वेगळाच अनुभव देऊन गेला. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.